जय हिंद मित्रांनो, AIB 19 एक्झाम ॲनालिसिस मी आपल्यासमोर करणार आहे. AIB एक्झाम विदाउट प्रिपरेशन कसं पास करायचं, मला किती मार्क्स मिळाले होते किंवा AIB 20 करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाचे स्टेप असू शकतात, बेअर ॲक्ट प्रॉपर यूज कसे करायचे, संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मिनिमम तुम्हाला किती मार्क्स पाहिजे AIB 20साठी जर तुम्ही प्रिपरेशन आत्तापासून करत असाल तर नका करू, ज्युडिशियरीची प्रिपरेशन करा. कारण AIB 20 पास कसं करायचं त्याच्या संपूर्ण गोष्टी मी तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे. जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना लवकरच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचं स्वागत आहे नवीन विद्यार्थ्यांचं अर्हम स्टडी फोरममध्ये. चला मग आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात. हे बघा, AIB 90 एक्झाम झालेली आहे, त्याची आन्सर की सुद्धा आलेली आहे. आन्सर की आल्यानंतर किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, त्या संपूर्ण गोष्टी जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमार्फत समजू शकतात की किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, AIBची एक्झाम विदाऊट प्रिपरेशन किंवा विदाऊट एनी, आपण म्हणू शकतो की विदाऊट एनी परचेस एनी कोर्स, एनी कोचिंग क्लासेस परचेस, विदाऊट हाऊ टू कंडक्ट और हाऊ टू क्लिअर दिस एक्झाम, म्हणजे आपण ही एक्झाम कशी पास करू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला आज गाईड करणार आहे. आणि ते गोष्टी तुमच्यासाठी 2025 म्हणजे जे विद्यार्थी तयारी करत असतील AIB 20ची त्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या की 3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतात AIB एक्झामला पास करण्यासाठी. फर्स्ट म्हणजे तुमच्याकडे बेअर ॲक्ट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे की हे जे बेअर ॲक्ट आहेत ते फक्त AIB एक्झामसाठी यूज आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कमेंट्स किंवा नोट्स नाही आहेत. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं विथाऊट कमेंट्स अँड नोट्स. त्या बेअर ॲक्ट्स तुम्ही तिथे वापरू शकतात. आता भरपूर विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात नाही येत की बेअर ॲक्टचा प्रॉपर यूज कसा करायचा त्या एक्झामच्या वेळेस. विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला गोष्ट मी सांगतो की कसं आपण टॅकल करू शकतो. त्या 3 स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला शेवटी मी एक ट्रिक देईल. त्या ट्रिकने तुम्ही इझिली AIB 20ची एक्झाम पास करू शकतात. आणि मला किती मार्क्स मिळाले त्याचेसुद्धा मी तुम्हाला OMR शीट दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ती समजून जाईल. प्रथम मी ब्लॅकबोर्ड घेऊन घेतो. चला आला. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम म्हणजे एक गोष्ट लक्षात असू द्या, ती म्हणजे 3 स्टेप मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या 3 स्टेप जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. आता प्रथम म्हणजे बघा, तुम्हाला AIB जी आहे ती एक्झाम पास करायची आहे 20, ती होणार आहे तुमची 2025 मध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांना AIB एक्झाम पास करायची असेल विदाऊट एनी कोचिंग क्लासेस किंवा विदाऊट एनी परचेस क्लासेस, त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे 3च गोष्टी. त्या म्हणजे प्रथम एक गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला पेपरचं ॲनालिसिस समजलं पाहिजे. आता AIBची जी एक्झाम झाली त्याचा क्वेश्चन पेपर तुम्हाला इझिली अवेलेबल असतील. तुम्ही बघा, सेक्शन वाईज जर तुम्ही पाहिले की फक्त सेक्शन दिलेले आहेत आणि त्या सेक्शनमधून खाली ऑप्शनसुद्धा सेक्शन आहे आणि वरती काहीतरी विचारलं आहे की हा किंवा ही डेफिनेशन असेल किंवा हा क्लॉज असेल किंवा हे असेल, या कोणत्या सेक्शनमध्ये येतं, ते जर तुम्हाला असे क्वेश्चन जर तुम्हाला सापडले तर त्याची जी संख्या आहे ती ऑलमोस्ट 40 क्वेश्चनची संख्या जी आहे ती तुमची सेक्शन बेस क्वेश्चनवर येतात. तुम्हाला आता हे ॲनालिसिस मी जे करत आहे ते AIB 90चं करत आहे. तुम्ही तो क्वेश्चन पेपर पाहू शकतात आणि ते ॲनालिसिस तुम्ही माझ्या ॲनालिसिस बरोबर तुम्ही तंतोतंत जुळत आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. मग 40 क्वेश्चन नेहमी असे येतात, ते सेक्शन बेस असतात. हे जे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चनने तुम्ही पासिंग आहात किंवा तुम्ही नापास असू शकतात किंवा फेल होऊ शकतात. या संपूर्ण गोष्टी या 40 क्वेश्चनवर तुमचं भवितव्य ठरत असतं. जर समजा तुम्ही इथून जर सिले मिस्टेक केली, इथून जर समजा -3 जर आपण पकडले, तरी मिनिमम तुमचे 37च्या वर तुमचे मार्क्स येथे आले पाहिजे. मग तो ओपन कॅटेगरीचा असो किंवा तो SC STचा असो किंवा PWD असो किंवा कोणी असो. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम तुम्ही पेपरचं ॲनालिसिस केलं पाहिजे. 40 क्वेश्चन जे असतात ते तुमचे सेक्शन वाईज असतात. प्रथम तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रथम स्लॉटमध्ये जे जे सेक्शन दिलेले आहे ते तुम्ही सेट आला की प्रथम तुम्ही सेक्शनचे क्वेश्चन सॉल्व केले गेले पाहिजे. 3 तासाचा पेपर असतो तुमचा. 3 तासामध्ये तुम्हाला जर ह्या 40 क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला 1 तास जरी लागला तरी चालेल, 1.5 तास लागला तरी चालेल, परंतु या 40 क्वेश्चनवर तुम्ही जास्त भर दिली गेली पाहिजे. मग राहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, सेकंड म्हणजे सिलेबस.
सिलॅबस तुम्हाला माहीत पाहिजे. आता मी तुम्हाला सिलॅबस दाखवतो. मी सिलॅबस माझ्या हाताने लिहून घेतला आणि मी हाताने लिहून तो माझ्या जिथं मी अभ्यास करतो तिथं मी तो लावला, जेणेकरून मला समजलं की कोणत्या सेक्शन किंवा कोणत्या बेअर ॲक्टमधून किती क्वेश्चन येतील, तर कोणत्या बेअर ॲक्टला मी जास्त प्राधान्य दिलं पाहिजे किंवा कोणत्या बेअर ॲक्टचं मी थोडीशी उजळणी केली पाहिजे, हे तुम्हाला समजू शकतं. फक्त मी केलं 2 दिवसात, म्हणजे एक्झामच्या 2 दिवस पलीकडे मी हे फक्त सर्व केलं आणि याच्यातूनच मला किती मार्क्स मिळाले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. माझी OMR शीट दाखवेल. त्या OMR शीटमधून तुम्हाला समजून जाईल की जे मार्क्स आहेत ते कसे मिळतात. मग विद्यार्थी मित्रांनो, सिलॅबस तुम्हाला मी दाखवतो. तो सिलॅबस तुम्ही पाहून घ्या. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलॅबस आहे बार कौन्सिल ऑफ इंडिया. हे बघा आत्ताचाच आहे 20/9/2024. हे बघा जे चेंजेस झालेले आहेत हे तुम्ही पाहू शकता की कशाला वेटेज दिलं जायचं, कोणत्या सेक्शनला जास्त वेटेज द्यायचं किंवा कोणत्या सेक्शनला वेटेज जास्त द्यायचं नाही, हे संपूर्ण तुम्ही इथे पाहू शकतात. तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकतात किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही याची प्रिंट काढून तुमच्या हाताने लिहून घ्या किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा जो सिलॅबस आहे तो तुम्ही अगोदर तुमच्या डोक्यामध्ये फिट ठेवा. सेकंड गोष्ट, आता आपण आपल्या मूळ मुद्द्याला येऊ. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही बेअर ॲक्टचा यूज करतात, तर बेअर ॲक्टचा यूज करताना विद्यार्थी मित्रांनो गोष्ट लक्षात असू द्या, सेक्शन बेस क्वेश्चन प्रथम सोडवायचे. ते क्वेश्चन 40+ येतात किंवा 40% येतात, त्याच्यामध्ये जास्त सिली मिस्टेक करायच्या नाही. सेकंड गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे आपण म्हणतो की इंटरलिंकिंग क्वेश्चन असतात, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला शोधावं लागतं की सेक्शन कुठला असू शकतो. तुम्हाला बेअर ॲक्टचं जे ॲक्ट आहे ते तुम्हाला ते देऊन देतात क्वेश्चनमध्येच, परंतु ते इंटरलिंकिंग क्वेश्चन जे आहेत ते तुमचे 60 पैकी फक्त तुमचे यायला पाहिजे 15 क्वेश्चन मिनिमम बरोबर. फक्त 60 पैकी तुमचे जर 15 क्वेश्चन बरोबर आले, या 40 पैकी जर सिली मिस्टेक पकडले आपण 3, तुम्ही इझिली पास झालात म्हणजे असं समजा. 60मध्ये 15च क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे आणि या 40 पैकी जर समजले आपण 3 जरी सिली मिस्टेक पकडल्या तरी सेक्शन बेस जे आहेत ते क्वेश्चन 40 येतातच, 40पेक्षा जास्तच येतात. फक्त ते तुम्हाला शोधणं गरजेचं असतं की सेक्शन वाईज कोणकोणते क्वेश्चन आलेले आहेत. तुमच्याकडे प्रॉपर बेअर ॲक्ट असणं पाहिजे. प्रॉपर बेअर ॲक्ट तुमच्याकडे जर असले तर तुम्ही इझिली शोधून ते क्वेश्चन तुम्ही टॅकल करून घेतात. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक म्हणजे एवढीच आहे, खूप शॉर्ट ट्रिक आहे. विदाऊट प्रिपरेशन, विदाऊट एनी कोचिंग क्लासेस, विदाऊट एनी स्ट्रेस तुम्ही व्यवस्थित तुम्ही टॅकल करू शकतात. AIB जी एक्झाम आहे, आता जी AIBची जी एक्झाम होणार आहे 20, ती तुम्ही इझिली टॅकल करू शकतात. त्याच्यासाठी काहीही रॉकेट सायन्स नसतं. तुम्ही फक्त बेअर ॲक्टचा जो यूज आहे तो व्यवस्थित करायचा असतो. मुलं का नापास होतात? कारण विद्यार्थ्यांचे जे 40 क्वेश्चन असतात, जे बेअर ॲक्ट सेक्शन बेस असतात, त्याच्यामध्ये ते इतकी सिली मिस्टेक करतात, त्यांच्यामध्ये फक्त त्यांना 20 क्वेश्चन किंवा 25 क्वेश्चन त्यांचे बरोबर येतात. काहींचे फक्त 30च येतात. 10 मार्क ते गेन करतात आणि 60 पैकी त्यांचा जो स्कोर आहे तो त्यांचा मिनिमम 10वर येतो किंवा 9-8वर येतो आणि त्यांची टोटल 39, 40, 41, 42वर होते आणि ते विद्यार्थी फेल होतात. कारण ओपनसाठी विद्यार्थी मित्रांनो 45 मार्क्स लागतात. SC ST साठी जे आहेत ते 40 मार्क्स लागतात आउट ऑफ 100. एवढे मार्क्स जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही इझिली तुम्ही पास होतात. AIBचं तुम्हाला एक चांगलं म्हणजे AIBचं तुम्हाला मी गोष्ट सांगतो की प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये ते 2, 3, 4, 5 असे जे क्वेश्चन आहेत ते डिलेट होतात किंवा त्यांचे आन्सर जे आहेत ते चेंज होतात. आता डिलेट जर झाले क्वेश्चन आणि ते जर तुमचे मार्क्स असले तर तिथे तुमचे मार्क्स जे आहेत ते कमी होतात. म्हणून मी तुम्हाला सेफ स्कोर जेव्हा सांगितलं की ओपनसाठी विद्यार्थी मित्रांनो सेफ स्कोर जो आहे तो 55 किंवा 54+ जरी पकडला, आपण 1 मार्क कमी पकडूया, 54+ ज्या विद्यार्थ्यांना असतील किंवा कधीही 54+ ओपनवाल्या विद्यार्थ्यांना मिळाले तर तो विद्यार्थी सेफ झोनमध्ये येऊन जातो. SC ST साठी असतात तोच मिनिमम क्रायटेरिया असतो. 48+ जर त्या विद्यार्थ्याला आले तर तो विद्यार्थी सेफ झोनमध्ये येऊन जातो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपलं फक्त एकच टॅकल असतं, ते म्हणजे ओपनवाल्या विद्यार्थ्यांनी फोकस करायचं की माझे फक्त 100 पैकी 54 बरोबर आले म्हणजे मी इझिली पास झालो. मग ते डिलेट क्वेश्चन झाले तरी चालतील, क्वेश्चनचे आन्सर चेंज झाले तरी चालतील.
SC/STसाठी 48+ जर क्वेश्चन बरोबर आले तर तो सुद्धा इझिली पास होऊन जातो. फक्त तुम्हाला करायचं काय आहे तर सिलेबस व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बेअर ॲक्टची प्रॉपर टेक्निक तुम्हाला समजायची आहे. क्वेश्चन पेपर जर आला तर त्याच्यामध्ये पहिले सेक्शन वाईज क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सेकंड जे तुमचे 60 क्वेश्चन आहेत, जे इंटरलिंकिंगचे क्वेश्चन असतात, त्याच्यापैकी फक्त तुम्हाला 15च क्वेश्चन बरोबर आणायचे असतात. ते इझिली येऊन जातात. फक्त तुम्हाला तिथे इंटरलिंकिंगमध्ये जे तुम्हाला सोपे क्वेश्चन वाटतात, कॉन्स्टिट्यूशन असो, फॅमिली लॉ असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा तुमचा आपण ॲडव्होकेसी ॲक्ट असेल किंवा लेबर लॉ खूप मोठा होऊन जातो किंवा तुमचा आला आपण CPC असेल, तुमचा आता CPC असेल, तुमचा भारतीय साक्ष अधिनियम असेल किंवा तुमचा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल, अशा याच्यामधून तुमचे ते क्वेश्चन 15 बरोबर यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एवढीच फक्त तुम्हाला मेहनत घ्यायची असते AIB पास करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. खूप महत्त्वाचं आता मी तुम्हाला माझी OMR शीटसुद्धा दाखवतो, कारण काही विद्यार्थ्यांना खोटं वाटेल की तुम्ही OMR शीट दाखवली नाही सर, तुम्ही दाखवणार होते. बघा, OMR शीट पाहून तुम्हाला समजून जाईल की मी पेपर विदाऊट प्रिपरेशन किंवा विदाऊट एनी कोचिंग क्लास मला किती मार्क्स मिळत आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, माझी OMR शीट आहे ही OMR शीट पाहून तुम्ही मोजू शकतात मार्क्स किंवा तुम्हाला वाटेल तर हे बघा, मी तुमच्यासाठी झूमसुद्धा करतो. हे बघा, तुम्ही इझिली मार्क्स मोजू शकतात. मला याच्यामध्ये 56+ माझे मार्क्स येत आहेत. 3 क्वेश्चन डिलीट होण्याचे चान्सेस आहेत. तरी 3 क्वेश्चन जरी डिलीट झाले त्याच्यात माझा काहीही परिणाम माझ्या मार्क्सवर होणार नाही आहे. तुम्ही इथून काउंट करू शकतात, पाहू शकतात. तुमच्यासमोर प्रूफ आहे. फक्त मी ज्या टेक्निक सांगितल्या त्याच मी फॉलो केल्या आणि तसाच मी व्यवस्थित फॉलो करत मी AIB एक्झाम दिली आणि मला बघा व्यवस्थित एक्झाम गेलेली आहे. चला विद्यार्थ्यांना, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.